नमस्कार मित्रांनो, मी उमेश दांडगे, वास्तू कन्सल्टंट. आपण मागच्या भागांमध्ये बऱ्याचशा गोष्टींची चर्चा केली की वास्तूचा संबंध भूमीशी आहे, इमारतीशी आहे, माणसांशी आहे, वाहनांशी आहे, वेळेशी आहे आणि त्या वास्तूची आपण कशा पद्धतीने वापर करतो त्या वापराशी सुद्धा वास्तूचा संबंध आहे. आणि आपण आज व्हिडिओमध्ये समजून घेऊया की वास्तूमध्ये फक्त खोलीच महत्वाची आहे का संपूर्ण शहर हे देखील ऊर्जेची निर्मिती करते. आपण या भागात हेच रहस्य समजून घेऊ, जिथे खुर्चीपासून तर संपूर्ण शहर हे एकमेकांशी कशा पद्धतीने जोडले जाते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण जाणून घेतले वास्तू फक्त घरापुरती मर्यादित नाही, ही भूमीपासून सुरू होते आणि इमारत, शयन, वाहन, वेळ आणि वापर इथपर्यंत पोहोचते. पण आणखी एक अतिशय महत्वाचा प्रश्न, जर एक चांगले घर चांगला परिणाम देते तर काय एक चांगले शहर लोकांच्या जीवनावरती प्रभाव टाकेल? उत्तर आहे हो. आणि हेच कारण आहे की आपल्या ऋषींनी फक्त घर बांधण्यासाठी नव्हे तर संपूर्ण नगर बसवण्याची देखील एक विस्तृत व्यवस्था सांगितली आहे. जर एखाद्या शहरामध्ये रस्ते अतिशय अरुंद असतील, पाण्याची व्यवस्था नसेल, हवेचा प्रवाह थांबत असेल, सर्वत्र क्लटर आहे, गर्दी आहे आणि सर्वीकडे गोंधळ असेल, दरवर्षी पाणी साचतंय, तर तुमचे घर कितीही चांगले का ना असो, तुमच्या जीवनावरती या सर्व इन्व्हायरमेंटल वास्तूचा इफेक्ट होईल. आणि हेच कारण आहे तर वास्तूची सुरुवात फक्त एका खोलीपासून नाही तर नगर नियोजन पासून होते. जर आपण वास्तूला स्तरानुसार पाहिले तर त्याची एक संपूर्ण श्रेणी दिसते. सर्वप्रथम येतो देश, त्यानंतर राज्य, त्यानंतर सेक्टर, मग येते कॉलनी, तुम्ही ज्या गटामध्ये राहतात तो गट, त्यानंतर येतो प्लॉट, त्यानंतर येते तुमची इमारत आणि मग इमारत मध्ये असणारी प्रत्येक रूम आणि सर्वात शेवटी त्या वस्तू येतात ज्या आपण घरांमध्ये डे टू डे लाईफ जगण्यासाठी वापरतो. म्हणजेच तुमची खुर्ची, चेअर्स हा सुद्धा वास्तूचा एक भागच आहे. आणि ज्या शहरात तुम्ही राहतात ते देखील वास्तूचा एक भाग आहे. म्हणून जर एखादी व्यक्ती फक्त हेच विचारते की माझा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला असावा, हा प्रश्न अपूर्ण आहे. हे अगोदर पाहावे लागेल की तुमचा प्लॉट कोणत्या लोकेशनला आहे, त्याच्या जवळपास, ज्याला आपण पेरिफेरिकल वास्तू म्हणतो, 500 ते 1000 मीटर मध्ये कोणती कोणती व्यवस्था आहे, कॉलनी तुमची कोणत्या पद्धतीची आहे, रस्ता कोणत्या दिशेला निघतो, तुमच्या नगरामध्ये होणारा विकास कोणत्या दिशेने सरकत आहे आणि त्यानंतर इमारतीच्या आत प्रवेश कोणत्या दिशेने होतो. कारण मित्रांनो, वास्तू ही नेहमी बाहेरून आतल्या दिशेने चालते, आतून बाहेरच्या दिशेने मुळीच चालत नाही. एनर्जी ह्या बाहेरून आत येत असतात, आतून बाहेर नाही जात. येथे एक आणखी रोचक गोष्ट येते. आपण इमारतीबद्दल चर्चा केली, खोलींबद्दल चर्चा केली, फर्निचर बद्दल बोललो, तर काय फक्त इमारतच वास्तू आहे? तर अजिबात नाही. आपण आपल्या जीवनामध्ये ज्या वस्तू डे टू डे लाईफ मध्ये वापरतो त्या देखील वास्तूचा भाग आहेत. म्हणून संस्कृत मध्ये वस्तू आणि वास्तू हे दोघे शब्द येतात. वस्तू म्हणजे कोणतीही भौतिक वस्तू आणि वास्तू म्हणजे संपूर्ण व्यवस्था ज्यात आपण राहतो, आपले मुले बाळे, आजी आजोबा हे सर्वजण राहतो, म्हणजे ऍक्च्युअली जिथे माणूस राहतो. म्हणूनच फक्त घरच नाही तर घरामध्ये ज्या वस्तू वापरतो त्या देखील अतिशय महत्वाच्या असतात. जर आपण उदाहरण पाहिले, जसे एका खोलीमध्ये प्रकाशाची जी व्यवस्था आहे ते अतिशय चुकीची आहे, फर्निचरचे जे लेआउट आहे ते अस्तव्यस्त आहे, जी रूम आहे त्या रूमला क्रॉस व्हेंटिलेशन नाही, म्हणजे येणारी हवा आत थांबते, हवेचं जे आवागमन म्हणतो आपण याला बाधा उत्पन्न होते. तर समस्या फक्त
इथं दिशेचीच नाही तर संपूर्ण कार्यप्रणालीची आहे. तर या सर्व गोष्टी जर आपण समरस केल्यात तर फक्त दिशा नाही तर इथं संपूर्ण कार्यप्रणाली प्रभावित होत आहे. आज इंटेरियर डिझाईन आणि स्पेस प्लॅनिंग याच सिद्धांतावरती काम करतात की तुमच्या घरामध्ये नॅचरल लाईट आला पाहिजे, तुमच्या घरामध्ये क्रॉस व्हेंटिलेशन हे असायलाच हवं. आणि हेच कारण आहे की आधुनिक इंटेरियर डिझायनर सुद्धा वास्तूचा पूर्णपणे वापर करायला लागलेत. वास्तूच्या विरुद्ध अजिबात करत नाहीत. अनेक ठिकाणी वास्तूचे जे सिद्धांत आहेत हे सिद्धांत जोडले जातात. आपण बऱ्याचशा गोष्टींवरती चर्चा केली. आता यामध्ये आणखी एक प्रश्न येतो, म्हणजेच संपूर्ण जगात एकच सारखी वास्तू लागू होईल का? भारतामध्ये, रशियामध्ये, कॅनडामध्ये, ऑस्ट्रेलिया, दुबई, नॉर्वे या सर्व देशांमध्ये एकच नियम लागेल का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. येथून सुरुवात होते स्थानानुसार वास्तूची. जर तुम्ही खूप थंड भागात घर बांधत असाल तर तिथे सूर्याच्या किरणेचा मॅक्झिमम वापर तुम्हाला करावा लागेल. तुमच्या घराच्या ज्या भिंती आहेत ह्या जाड असतील, त्यांची बांधणी ही वेगळी असेल, तुमच्या छताची डिझाईन ही वेगळ्या पद्धतीची असेल, बर्फाचा भार हा एकीकडे जावा यासाठी तुमचं स्ट्रक्चरल इंजिनियर स्पेशल डिझाईन करेल. जर तुम्ही वाळवंटात बांधकाम करतायत तर उष्णतेपासून बचाव हा सर्वात महत्वाचा आहे. जर तुमचं घर अशा भागामध्ये असेल जिथे पावसाचे प्रमाण अधिक आहे तर छताची उतरण आणि पाण्याचा निस्तारा हा सर्वात महत्वाचा असेल. जर तुमची इमारत भूकंप क्षेत्रात असेल तर संपूर्ण रचना ही भूकंप प्रतिरोधक बनवावी लागेल. म्हणजेच वास्तू ही कधीही निसर्गाच्या विरुद्ध चालत नाही, तर नेहमी स्थानिक परिस्थिती अनुसारच स्वतःला जुळवून घेते. आणि याचप्रमाणे एक अतिशय महत्वाचा विषय म्हणजे उत्तरी आणि दक्षिणी गोलार्ध. भारत उत्तर गोलार्धात आहे तर ऑस्ट्रेलिया दक्षिण गोलार्धात आहे. दोघी ठिकाणी सूर्याचा मार्ग हा वेगवेगळा असेल. भारतामध्ये सूर्य दक्षिणेकडनं जातो तर ऑस्ट्रेलियामध्ये तोच सूर्य हा उत्तरेकडून जातो. आपल्यामध्ये असणारी ऋतुये ही उलटी असतात. दिवस आणि रात्र यांची दिशा बदलते, यांचा टायमिंग हा चेंज होत असतो. आणि अशा स्थितीत जर एखादी व्यक्ती समजून न घेता, आय रिपीट, एखादी व्यक्ती समजून न घेता भारताचे सर्व नियम जर दुसऱ्या देशात लागू करेल तर परिणाम हा उलटा होईल. म्हणून एक खरा वास्तुविशेषज्ञ आधी भूगोल समजतो, मग दिशा समजून घेतो आणि त्यानंतरच सल्ला देत असतो. हा एक अतिशय महत्वाचा मानवीय पैलू तुम्हाला मी समजून सांगत आहे. आतापर्यंत आपण पाहिले की वास्तू स्थानानुसार बदलत असते, पण काय प्रत्येक व्यक्तीसाठी वास्तू सारखीच असते का? एका घरात राहणाऱ्या सर्व लोकांच्या गरजा या एकसारख्या असतात का? आणि येथूनच वास्तूचा सर्वात महत्वाचा पैलू सुरू होतो, जिथे इमारत नाही तर स्वतः माणूस हा केंद्रस्थानी येतो. तुमच्या घरामध्ये जे जे व्यक्ती असतात ते सर्व केंद्रस्थानी येतात. मित्रांनो, आपण पुढच्या भागात समजून घेऊया की व्यक्तीची प्रकृती, त्या अनुसार असणारे त्रिदोष, त्याची जीवनशैली आणि मानसशास्त्रानुसार वास्तू हा व्यक्तीवरती कशा पद्धतीने प्रभाव टाकतो. आधुनिक विज्ञान वास्तूची कशा पद्धतीने अंमलबजावणी करतो. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत नमस्कार.